बैलाचे दूध आणि बिरबलाची तेजबुद्धी आणि बादशहांस त्याच्या प्रती असलेले प्रेम पाहून बरेच लोक बिरबलावर जळत असत. एक दिवस बादशाह अकबर दरबारात बिरबलाची प्रशंसा करत होते. तेव्हा बादशहाच्या लक्षात आले की दरबारातील एक मंत्री खुश नाही. त्यांनी कारण विचारले, तेव्हा तो मंत्री म्हणाला की महाराज, आम्ही मानतो की बिरबल खूपच बुद्धिमान आहे, पण तो स्वतःला खूपच हुशार समजतो. तो इतकाच बुद्धिमान आहे तर त्याला तुमच्यासाठी बैलाचे दूध आणायला सांगा. बादशहांना तर आश्चर्यच वाटले. मग बादशहा म्हणाले की बैलाचे दूध कसे असू शकते. मग तो मंत्री म्हणाला की हे तर बिरबलासारख्या एका बुद्धिमान व्यक्तीला मोठी गोष्ट नाही. मग बादशहाने सुद्धा बिरबलाच्या बुद्धीची परीक्षा घेण्याचा विचार केला. तेवढ्यात बिरबल दरबारात येतो. अकबर बिरबलाला म्हणतो, बिरबल, तू असे मानतोस ना की या जगात कोणतेही कार्य अशक्य नाही. बिरबल म्हणाला, जी हुजूर. मग अकबर म्हणाला, ठीक आहे, तर मग तू आमच्यासाठी बैलाचे दूध आणून दे. बिरबलाकडे हो म्हणण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता. बिरबल विचार करू लागला की बादशहांनी व्यक्त केलेली इच्छा तो कशी पूर्ण करणार. थोडा विचार करून बिरबल म्हणाला, महाराज, मला 2-4 दिवस द्या. मी तुम्हाला बैलाचे दूध आणून देण्याचा प्रयत्न करेन. यावर अकबर म्हणाला, 7-8 दिवस घे, पण मला बैलाचे दूध आणून दे. हे झाल्यानंतर बिरबल त्याच्या घरी गेला व घडलेला सर्व प्रकार आपली पत्नी व मुलीला सांगितला आणि त्यांच्याबरोबर चर्चा केली. काही वेळाने तो त्याच्या मुलीला म्हणाला, मी सांगेन तसे करायचे. महाराज अकबर यांच्या महालाच्या बाजूलाच एक नदी आहे. त्या नदीवर मध्यरात्री जाऊन कपडे जोरात आपटून धुवायचे, म्हणजे त्याचा आवाज बादशहापर्यंत गेला पाहिजे. वडिलांचे बोलणे ऐकून दुसऱ्या दिवशी मध्यरात्री बिरबलाच्या मुलीने तसेच केले. ती मध्यरात्री त्या नदीवर गेली आणि तिथे जोरात कपडे आपटू लागली. या होणाऱ्या जोरदार आवाजामुळे अकबराची झोप मोडली आणि तो क्रोधित झाला. त्यांनी शिपायाला आदेश दिला की जो कोणी मध्यरात्री जोरात आपटून कपडे धुत आहे त्याला ताबडतोब माझ्याकडे घेऊन या. शिपायांनी महाराजांचा आदेश पाळला आणि त्या मुलीला घेऊन ते महालात आले. महालात आल्यानंतर अकबराने विचारपूस केली, एवढी गरजच काय एवढ्या रात्री कपडे धुवायची. त्यावर त्या मुलीने घाबरत घाबरत उत्तर दिले, महाराज, माझी आई घरी नाही. ती काही दिवसांसाठी तिच्या माहेरी गेली आहे. तिच्या अनुपस्थितीत काल माझ्या वडिलांनी एका मुलाला जन्म दिला. त्यामुळे काल मला खूप काम होती, म्हणून माझी इतर कामे झाली नाहीत. त्यामुळे मी एवढ्या रात्री माझी कामे करण्याचा विचार केला व मी कपडे घेऊन नदीवर धुण्यासाठी आले. त्या मुलीचे बोलणे ऐकून अकबर बादशहांना राग आला आणि ते म्हणाले, नादान मुली, काय बोलतेस. पुरुषाला मूल कसे होऊ शकते. म्हणून जे सत्य आहे ते सांग, तुला आम्ही माफ करू, नाहीतर शिक्षा भोगण्यासाठी तयार राहा. त्यावर त्या मुलीने उत्तर दिले, हेच सत्य आहे महाराज. जसे बैल दूध देऊ शकतो तसेच पुरुष देखील मुलांना जन्म देऊ शकतात. हे ऐकून बादशहा अकबरचा राग शांत झाला आणि त्यांना कळले की ही व्यक्ती बहुधा बिरबलाने पाठवली असावी. त्यांनी त्या मुलीला विचारले, तू कोण आहेस. तेवढ्यात झाडाच्या मागे लपून असलेला बिरबल समोर आला आणि म्हणाला, ही माझी मुलगी आहे हुजूर. ओ, म्हणजे हे सगळं तू केलंस. अकबर म्हणाला. मग बिरबल म्हणाला, जी हुजूर, माफ करा, पण माझ्याकडे माझे म्हणणे मांडण्याचा दुसरा कोणता पर्यायच नव्हता. नंतर बिरबलाने अकबराला संपूर्ण गोष्ट सांगितली आणि अकबराने आपली चूक मान्य केली. पुन्हा एकदा अकबराने बिरबलची बुद्धी आणि चातुर्य मानले आणि दुसऱ्या दिवशी दरबारात घडलेला सर्व प्रसंग सांगितला व बिरबलाची खूप प्रशंसा केली. त्याचबरोबर त्याच्या मुलीचे सुद्धा कौतुक केले आणि त्यांना बक्षीस सुद्धा दिले. कथेतून मिळणारी शिकवण, अशी कोणतीही समस्या किंवा प्रश्न नाही ज्याचं समाधान नाही. फक्त शांत मनाने आपल्या तल्लख बुद्धीचा वापर करावा.